माझ्या भाषेचं लग्न होतं, लग्नाला गेले ना अंडी बुंदी. मग तुमच्या नावचे अंडे नाही बाई, आम्हाला देणे ते उपकार झाला त्या माझ्या भाऊजीचा. तुम्हाला कुठून देऊ व्हायच्यातले? मामाच्या घरी गेलो नव्हतो, आवाज भावाच्या पोरीचं लग्न होतं त्याच्या घरी गेलतो. राहते तिथं, मात्र आम्ही गेलो नाही त्याच्या घरी, आम्हाला बोललेच नाही त्यानं. सांगते मामा आम्हाला बरं आहे म्हणून, काही बरं नाही हो. त्याच्या गावात तिला ना त्याच्या घरी सुद्धा बोललेलं नाही आम्हाला. बसा ना काळे बाई, टोमणी मारू नका बघा मला. तुम्ही बोललेलं नाही मग त्याला आमची लाज वाटते म्हणून. मी मामी नाही काय नाही, आता मी मामी होती तर आम्हाला करीत घेत. आता मी मामी मेले आणि आता तिथं कोण आहे दुसरं? त्याच्या सुनाला त्याची धुणं होत नाही, ते आम्हाला कवा बोलतील. त्याची त्याला मेकअपच करणं सरणार आणि ते आम्हाला बोलतील त्याच्या. तुम्ही लग्नाला गेला मग गिफ्ट भेटलं काय दिलं तुम्ही नवरीला? मी आतुवाणी होती मी भाषीला, लय छान आतुवाणी. तुम्ही आलेच नाही तुम्हाला दाखवायला त्या दिवशी काळेबाई. तुम्हाला आवाज दिलो होतो मी, काळेबाई या की मी भाषेचे भांडे बघायला म्हणून शिना. आलेच नाही तुम्ही. लय ना आतुवाणी घेऊन दिली बघा मला तुम्ही नवऱ्यानं. माहिती ना मला, अंबानीच्या लग्नामध्ये बोलतो. अंबानीच्या लग्नामध्ये बोलत, अंबानीनं कधी लग्न केलं काय काळेबाई? काय काळेबाई मागं झालं होतं का त्याच्या लेकाचं? ते आता बोलील का त्याच्या कुत्र्याचं लग्न होतं म्हणून? मग अंबानीच्या कुत्र्याचं लग्न होतं, मग काय केलं जेवायला? बकल प्रकार होते माय. पेडिग्रीचा केक होता, पेडिग्रीची भाजी होती, पेडिग्रीच्या चपात्या होत्या. मग आम्हाला म्हणले नाही काळेबाई तुम्ही चल म्हणून. तुम्ही गेलते की तुमच्या भाषेच्या लग्नाला? होय हो, या भाषेचं लग्न होतं काळेबाई म्हणून गेलो होतो. तुम्हाला तुमच्या लग्नामध्ये भाषेच्या लग्नामध्ये कोणी बोललं की नाही तुमच्या सोयरी धायरे? माझ्या मावस बहिणी बोलल्या आणि माझ्या भाऊजया बोलल्या, पण त्याच्यातली एक भाऊजई लयच कुचर आहे, ती बोललीच नाही बघा. तिला माझ्या घरी आल्यानं मी थोडा जीव लावला मग, आणि तिच्या घरी गेल्यानं तिने मला बोलली सुद्धा नाही, मी तोंडाकडे सुद्धा बघली नाही. आणि म्हणू लागल्या, आणि बाई क्रीम आणल्या का द्या की लावायला, बाई पावडर आणल्या का द्या की लावायला. मी म्हणलो मा तुमच्या लग्नाला आलो, तुम्ही सगळं सामान आणून ठेवायचं, ते आम्हालाच म्हणाल्या काय म्हणजे द्या बाई म्हणून शिना. असल्या कसल्या बाया माझ्या भाऊजया म्हणून. मग घंटाच मेकअप फासू लागल्या तोंडाला घेऊन शिना, आणि म्हणू लागल्या बाई मग काटा पिन करा की, बाई मग बुचड्या पाडा की म्हणू लागल्या. त्या नवरीचा मेकअप गेला कोणीकडून, ते बायाच नको लागल्या माझ्या भलत्याला. असं कसं लग्न होतं तुमचं? आम्ही तर अंबानीच्या लग्नात गेलतो, लय मोठे ऍक्टर होते तिथं. मग काय बी म्हणता बाई काळेबाई, मग आम्हाला का दिलं नाही? तुम्हाला कोण अवतार दिलं त्या लग्नाला? माहिती माझ्या बहिणीच्या भावाच्या मुलाच्या मुलीचे सासऱ्याच्या सासऱ्याचे दूरचे रिश्तेदार होते माय, त्यांनी बोलली आम्हाला. मग बकळच लागून बोलली तर मग तुम्हाला बरंच बोललं की मग मामाचे सख्या मामाच्या सुना होत्या, त्याने मला म्हणलं सुद्धा बोललं ना छाप्याला काळेबाई. मी त्याला थोडा जीव लावला हो. त्याच्या गावात जाऊन त्या सुना म्हणल्या नाही का बाई चलती घरला छाप्याला. आमच्या ओळखी पाळखी तुम्हाला माहित नाही का हो? ते आमचं नेटवर्क मोठं आहे ना. आमचं बी नेटवर्क असंच मोठं आहे, मात्र मोठे लोक की नाही गरीबाच्या घरी आल्यानंच खातात हो, त्याच्या घरी गेल्यावर विचारणार. असंच नेटवर्क आहे आमचं मोठं. त्या लग्नामध्ये बकळजण आलते, बकळजण बोलले आम्हाला, लय खायला प्यायला होतं ना, तुमच्या लग्नासारखं नव्हतं. नाही माझ्या भावाच्या लग्नात पोरीचं नादर जेवायला होतं हो. त्या मामाच्या तरी पोराच्या लग्नात कोणी काय खाल्लं नाही, सगळं अंग वाटोळ झालं. मात्र या भाषेच्या लग्नात लय नादर जेवायला होतं. मला तुमचा फोन वाजलाय, अंबानीचा फोन आलाय. अंबानीचा फोन आलाय का तुम्हाला? हॅलो, अंबानी बाबा बोला की. बरं बघा आताच फोन आलता, म्हणाले तुमच्या शेतात जिओचं टावर बसवलं आम्हाला, लय मोठं नेटवर्क आहे आमचं. मग काळेबाई मग आमच्या शेतात बसलो की आमचं शेत मोडायलाच आहे. त्याला म्हणा की मग तुमच्या अंबानीला
आमच्या शेतात बसवा म्हणा धुमाळाच्या शेतात. सांगते. खांबा लावला. हॅलो, हा अंबानी भाऊ. हा तर की जरा ते आमचे शेजारी होतो खडू शेजारी आमची धुमाळबाई हो. हा त्यांचं विक्षेप कसं ना रस्त्यावरच आहे. त्यांना बेचाळीचं टावर लावायचं शेतामध्ये. हा किती 15,000 रुपये देतो म्हणाले धुमाळबाई. नाही नाही नका म्हणू, काय गरज नाही, काय गरज नाही बसायचं आम्हाला टावर. 15,000 रुपये महिना देतो नको म्हणाले नको, काय गरज नाही, काय गरज नाही. आम्ही 2-4 दुकानं काढले तर आम्हाला 50,000 भाडं येते. नको म्हणाले गो मा. त्यांना 15,000 कमी वाटायले तर नुसते खडूस होता ते. असेच म्हणतात मोठे लोक, असेच राहतात. मोठे ते खोटे राहतात व मोठे लोकच म्हणतात इतकुशा पैशामध्ये घ्यायचं बघतात, लोक गरीबाच खायचं बघतात. अहो बघा बरं मला किती मस्त आयफोन 17 प्रो मॅक्स दिलाय मला बघा. एकदम भारी. काय करा तुमच्या त्या आयफोनला, माझ्यापासले असले 10 मोबाईल पडून होतं, काय करा पडलं की चुरा होते त्या आयफोनचा. अहो नुसतं मोठ्या लोकांचं बघायलाच राहते व काळीबाई बसा गुणानं लई बाता हाणू नका तुम्ही. गरीबाचं खायला राहते, मोठ्याचं बघायला राहते. बसा हो घ्या, लई बाता हाणू नका. तसं नाही हो. बरं जाऊ दे बाई. मी येते, मला आता जरा काम होतं ते नाही का. जा अंबानी मारायची का तुम्ही, जा. हो आपण सोबत बोलचाल चालू आहे ना. विचार करायले की तुमच्या पट्टी जीव मध्ये इन्व्हेस्ट करावं, करा करा, जा नवीन कंपनी सुरू करावं म्हणाले. जा जा. येते माहिती जराशी बुंदी देत ना. दे ना आमच्या गरीबाची बुंदी नका, तुम्हाला पचत नाही मोठ्या लोकांना. चांगली नाही नाही नका ना, गरीबाची तशीच नादर दिसते काळीबाई. गरीबाच खायला बघता, मोठ्या लोकांना पचायचं नाही, हागून लागल तुम्हाला. जा माया असं जा. जा नाही नाही नका जा. देतो 2 दाणे, देतो 2 दाणे खा. 2 दाणे खा. नाही ते द्या की माय. 2 दाणे खा. बस झाले, तुम्हाला हागून लागल काळीबाई. ती माझ्या की का जा हो, जा काळीबाई, हागून लागल तुम्हाला. जा उठा. जा. जा.